नमस्कार मित्रांनो, आज आमचा अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही निघालो त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी. आम्ही दुपारी मुंबईतून नाशिकच्या दिशेने रवाना झालो. गाडीमध्ये डिझेल फिल केलं आणि समृद्धी महामार्गावर पोहोचलो. समृद्धी महामार्गावर गाडी चालवताना हा माझा छान एक्सपिरियन्स होता आणि आम्ही एक्सपिरियन्स केलेला हा सर्वात मोठा टनल, जो 7 किलोमीटर कंटिन्यू होता. टनल संपल्यानंतर लेफ्ट साइडला इगतपुरीचा एक्झिट आहे, तो घेऊन आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वर मध्ये. त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. इथे भगवान शंकरांचे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वतावर इथेच होतो. श्रावण महिना, महाशिवरात्री आणि कुंभमेळा या काळात इथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्र्यंबकेश्वर मंदिर त्याच्या अद्वितीय स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे. आरती करून आम्ही त्र्यंबक राजाचे आशीर्वाद घेतले. हे जे तुम्ही पाहताय हे शिवलिंगावरचं तीर्थ आहे, जे मंदिराच्या बाहेर तुम्हाला दिसेल. जर तुम्हाला त्र्यंबकेश्वरचा फुल व्लॉग पाहायचा असेल तर तो आपल्या YouTube चॅनलवरती अवेलेबल आहे. धन्यवाद.